क्योंकि ये ऐसा मंच जहां हम अपनी बात अपनों से करें, अपनी पीड़ाएं हम, सारी दुनिया की पीड़ा हम बताते हैं, सगळ्या जगचे जगाचे प्रश्न आपण समोर मांडतो. अरे पण आमचे पण प्रश्न आहेत की, आमचे व्यक्तिगत प्रश्न आहेत, घरांचे प्रश्न आहेत, मुलांचे प्रश्न आहेत. आता काकांनी दारून रणदिवेसारख्या व्यक्तींना जर डबा लावावा लागत असेल तर ही या समाजाला म्हणजे तोंड लपवायला जागा नसेल. एवढं भरभरून दिलं या लोकांनी. आणि याच्यासाठी दोषी समाज मांडण्यापेक्षा आपण स्वतःला काही मागायचं. आपण जर एकत्र असतो तर असा कधी डब्बा पाठवण्याचा प्रकारच होणार नाही. कारण हा एक परिवार आहे. आणि संदीपनी हा वेगवेगळ्या देशात जाऊन 4 लाखापेक्षा जास्त मोठा परिवार जोडवला. आणि फक्त ही नेतागिरी नव्हे, तो हात घालून घेत नाही. तो आज स्टेजवर मला वाटतं मी पहिल्यांदा आणि ते दुसऱ्यांदा पाहिलेलं नाही, त्याच्या खालीच असतो. अवॉर्ड देताना तुम्ही द्या, याला द्या, त्याला द्या. आणि मी पुन्हा आता सांगतो, संदीपच्या कडनं मी सांगतो आणि माझ्यासाठी कुठल्याही कार्यक्रमाला कधी बोलवा, तो मोमेंटो वगैरे खर्चच करायचा नाही. कशाला देता, आम्ही तुमच्यातलेच आहोत. आपण एकत्र चर्चा करायला येतो, आपण एकामेकाचे दुःख व्यक्त करायला येतो. दुःख सांगण्याने सुद्धा हलकी होतं. आणि त्यामुळे संदीपकडे प्रत्येक ठिकाणी मी गेलो काहीतरी नवीन करतो. इन्शुरन्स पत्रकारांसाठी घर, पत्रकारांसाठी एक टीम आहे की तुम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्ही जर जायचं असलं तर तुम्हाला खूप त्रास होतो. आणि हॉस्पिटलमध्ये तिथे गेल्या पहिले विचारते की क्या करना है और इसका पॅकेज ही होगा. ते आपल्या घरच्यांना सांगते की आपल्याला हे ट्रीटमेंट का पॅकेज ही आहे. त्या सगळ्यांकडनं मुक्ती कोण देतोय? व्हॉट्सअप मध्ये किती लोकांचे विदेशात फोटो पाठवायचं. म्हणजे आता माझा मुलगा मला म्हणाला की ग्रॅज्युएशन झालं त्याचं, तो म्हणाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बाहेरचा विचार करतो. तर मी माझी बायको रोज आम्ही ते टोटल पाहतो, रोज डॉलर पाहतो, डॉलरवर गेला की पोटात गोळा येतो. आता पुन्हा कशी व्यवस्था करणार? पण इतकी मुलं यदि सामान्य पत्रकारांची जर विदेशात शिकत असतील आणि हे सांगावं लागतं, कारण तुम्हाला एकत्र बांधावं लागतं. का भांडणं? कसली कॉम्पिटिशन? पेपरची किती कॉम्पिटिशन? पेपरचे मागे संध्याकाळी एकत्र बसून दारू पितात. भांडतो आपण खाली लोकल लेवलवर. कधी भांडायचं नाही. शेवटी मालिक कधी कामाला येत नाही. येतो तो आपला पत्रकार साथीच. म्हणजे कित्येक पत्रकार जिल्ह्यास्तरचे ते गेल्यावर त्याचा फोटो सुद्धा छापला जात नाही पेपरमध्ये की आमच्या पत्रकारांनी आयुष्य दिलं आणि तो ऍक्सिडेंटमध्ये गेला. मी विधानसभेच्या वेळेला जेव्हा मराठवाड्यात होतो तेव्हा एका पत्रकाराचा ऍक्सिडेंट झाला. तर मला एक पत्रकार म्हणाला की भाऊ तिथेच आहे, तिथं घर तुम्ही पाहता का? तिथे गेलो तर मी अक्षरशः रात्री जेवू शकलो नाही. काय ते घर, काय त्या मुलांची अवस्था, एकुलता एक कमावणारा आणि तो गेला. भयावह स्थिती. अशा वेळेला कोण कामी येतं? संघटना कामी येते. संघटना भरपूर येतो. महाराष्ट्रात इतक्या संघटना आहेत. हा पत्रकार संघ, ते पत्रकार संघ. मी वर्षातून 10 ठिकाणी भाषण द्यायला जातो, मलाच कळत नाही की कुठले कुठले संघ आहे. मी म्हणतो काय अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, तो आणि तो कुठला आहे? तो आणि विचार नाही म्हणजे आपला वेगळा आहे, तो त्यांचा वेगळा होता. म्हणून व्हॉइस मीडिया हा संघ नाही आहे, ही संघटना आहे. आणि ही संघटना आपली आहे. म्हणून वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. आज संदीप बोलले, कारण त्याच्या अगोदर समीर बोलताना त्यांनी 2 शब्द फार चांगले वापरले. कौटुंबिक. हा आपला कौटुंबिक सोहळा आहे. जेव्हा आयोजकांनी मला पत्रिका पाठवली तेव्हा मी 10 मिनिटं त्याच्यावर बोललो. मी म्हटलं हा मालकडे का, तो मंत्री का, तो बकाले का, कशासाठी? आमचा कार्यक्रम ते स्टेजवर, त्यांचा कार्यक्रम ते स्टेजवर. आपण नेहमी खाली बसायचं का? नको आपल्याला. आणि त्या भोयर साहेबांनी आता उपकारच केले, मी तुम्हाला सांगतो. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला थँक्यू दिलं पाहिजे. ते सहकारी तर आजच ठेवलं त्यांनी. नाही तर भोयरही इतके असते आणि मग त्यांना वाटलं असतं की पाहुणे म्हणून बोलावले आणि शिवाय घरून वापस केले. कारण आपण तो सोबत आहे म्हणून चांगलं बोलू शकत नाही. जे वस्तुस्थिती आहे तीच मांडायची असते. मात्र तो मंत्री स्टेजवर आहे म्हणून की फार चांगलं काम करता
आणि तो गेला की अरे तेच काम करते, पैसे खाते, असं त्याला म्हणायचं. एक मानकरी अंगावर झाला, एका मानकरीने स्टेडियम बांधलं, तर लोक म्हणे ते स्टेडियम आमचंच आहे, मग पाहिजे ते सांगा. पण तो समीर वानखेडेने जेव्हा घोटाळा केला तर लोक म्हणे तो कोण, त्याला आमचा करणार, म्हणजे तो मुसलमान आहे, तो आमचा करणार. वानखेडे मुसलमान बी होते का, म्हणजे वानखेडे शेड्यूल कास्ट, तेली, कुंडली, सॉरी शेड्यूल कास्ट, सोनावळ, कुंडली, 3 जगह मैंने बोला वानखेडे पाए जाते और एक वानखेडे मुसलमान भी पाए जाते. पण मला या विदर्भात आल्यावर एक चांगलं वाटलं की वानखेडे आता पैसे वाटायला लागले. निवडणुकीच्या वेळेला दारू पकडल्यावर किती अपार म्हणजे पेपरच्या मालिकांकडे 1-1 लाख रुपये गेले. ती दारूची बातमी का नाही छापून आली कुठे, फक्त एकाच पेपरनी छापली, त्याचे पैसे वापस घेऊन गेले. तर म्हणलं आता एवढं तरी आपण आता आनंद वाटायला पाहिजे की आता वानखेडे पैसे वाटतात. वानखेडे लय मोठे झाले, पैसे वाटण्याच्या स्थितीत आलो नाही. त्यामुळे आपण जेव्हा मी सारखं म्हणतो की आपण का सरकारकडे मागावं, का काय याला आपण सरकारकडे मागायचंच नाही. काय 10,000 रुपयाची भीक देतो. आपल्याकडे वर्धा जिल्ह्यात वर्ध्यामध्ये जवळ 200 पत्रकार आहेत. सगळ्या मिळून 500 रुपये एकत्र केले तर होत नाही. 10,000 रुपये, 500 रुपये कुठे लागतील. आज तुम्ही कुठे बायकोला घेऊन पोराला घेऊन डोसा खायला गेलं तर 500-600 बिल येतो. तेव्हा आपण मागायचंच नाही कोणाला, कारण हे देताना अक्षरशः भिकेसारखे देतात. मी तुम्हाला सांगतो, आणि याच्या बापाचा नाही पैसा, तो आपल्या टॅक्स पेअरचा पैसा आहे. आपला पैसा आपल्याला देताना दानत्व दाखवतात आणि आपण भिकायला जर घ्यायचं, बिलकुल नाही. नको आम्हाला सरकारचा पैसा, स्वतः करायचं आणि करू शकतो. संदीप किती कामं करतो. त्यांनी जे 2-4 गोष्टी सांगितल्या ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. ते वरचा तो हिमनगरचा कणा आहे, बघतो तो दिसणारा शिकणार आहे. इतकी कामं तो लोकांसाठी करतो. आणि मला आश्चर्य वाटतं का त्याचा आजचा लेख वाचतो. मी सकाळी नाश्ता करताना तो लेख वाचला पूर्ण, आणि शेवटच्या पॅरेग्राफला माझ्या डोळ्यातनं असा आसूड टपकला. मी असं केलं आणि 10 मिनिटं स्तब्ध बसलो. 10 मिनिटं मी माझ्या आयुष्याचा म्हणजे पाठीमागे गेलो, फ्लॅशबॅकमध्ये, आणि म्हटलं आज संदीपच्या या लेखाने माझे डोळे उघडले. प्रेम कशाला म्हणतात, काय सुंदर लेख आहे. त्या लेखामध्ये मानवीय पैलू तर आहेच, प्रेम कशाला म्हणतात येत आहेच, पण हे जो बर्ड वॉचिंग असतं, पक्षी पाहण्याचा एक छंद आहे आपल्याला. फार म्हणजे कोणीतरी म्हणे चिड़ीमार है वो, मतलब क्या चिड़ीमार क्या है, बोले पता नहीं, वो घुरते रहते ऐसे घंटों बैठे रहते दूरबीन लेके पेड़ पे. फार मोठं जग आहे पक्ष्यांचं. त्या जगाला कसं त्यांनी एका असं अनफोल्ड केलं, हॅट्स ऑफ टू. इतका सुंदर वेळ. आता मी मला म्हणतो तुला जमतं कसं रे, एवढं सगळं करत असताना कसा लिहितो हा, आणि जवळजवळ 500-600 पेपरमध्ये छापून आला वेगवेगळ्या भाषेत. आणि मग मी 4 लोकांना पाठवलं ज्यांना हे कळतं. ते आपल्यात आहे ना, मालकाचा आपण काही नाही मालक, आपण स्वतःचे मालक. मी नोकरी सोडून किती दिवस झाले, कारण चांगला मालकच सापडला नाही. मी मालकाच्या शोधात आहे, अजूनही नोकरी करायची इच्छा आहे, पण मालक सापडला पाहिजे, दलाल नको. मला जर विकणारा मालक असेल तर मग मी स्वतःलाच का नाही विकायचं, मग खुद बेच की खुद कमाई करूंगा. और असे मालक आहेत की जिथे चांगले मालक आहेत, तर ते आता पिढी बदलली. तो म्हातारा घरी पडला की त्याची मुलं सकाळी पेपर स्केल पट्टी घेऊनच बसतात. टाइम्स ऑफ इंडिया में इतना, हमको क्यों इतना, लगेच वो फुल पेज टाइम्स ऑफ इंडिया को आ गया, हमको क्यों नहीं मिला. अरे तुम्हारा सर्क्युलेशन क्या, तुम्हारी औकात क्या. आणि हे सगळं झेलावं लागतं सकाळपासून.
त्या दिल्लीच्या ब्युरो चीफला सकाळी धक 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 होत असतं की मी 3 तास बसून होतो, पण ती ऍडव्हर्टाइजमेंट नाही होऊ शकली. आता मला किती शिव्या खावं वाटतं सकाळी. मग त्यांनी पत्रकारिता करायची की ही दलाली करायची, आणि ही दलालीच करायची होती तर मग स्वतःसाठी करायचं. आणि आता तर इतके माध्यम आहेत, तुम्ही स्वतःच एक आयुष्य बद्दल पूर्ण विश्व तयार करू शकता. आणि मिळतो ना पैसा, मिळतो त्यात, आणि पैशाची काही लिमिट नाही. किती जरी पैसा असला तर तो कमीच असतो. पण कुठेतरी एक आपण लाईन खेचायला हवी कुठेतरी, की आपली जरूरत किती आहे. एक सामान्य चांगलं जीवन कशाला म्हणतात ते जर आपण जगत असू तर नको ना. मला जास्त पैसा त्रास देतो. मला कधी कधी युट्यूबमध्ये जास्त पैसा एखाद्या महिन्यात पैसा आला की आपण घरी विचारतो काय करायचं तो बायकोने घरासाठी पैसे एकत्र करून होणार नाही. कारण जेव्हा 2 लाखाचं घर होतं ते तेव्हा माझ्याकडे 20,000 रुपये होते. 2 लाखाची व्यवस्था केली ते 12 लाखाचं झालं. 12 लाखापर्यंत मजल मारली ते 1.5 कोटीचं झालं. मला नाही बा कोलबाईत जाऊन आपल्या मस्त 50,000 चांगलं घर बांधून तिथे राहू आणि बाकीचे पैसे बँकेत ठेवून म्हटलं कमीत कमी म्हातारपणाची व्यवस्था होईल त्याच्यात दिली नाही. त्यामुळे पत्रकारिता ही अजूनही फक्त ग्रामीण भागात जिवंत आहे. मी तुम्हाला सांगतो काका, मी दिल्ली मुंबई तुमचं मुंबईत पण फिरता, फक्त ग्रामीण भागात पत्रकारिता आहे. दिल्लीमध्ये फक्त आम्ही अशी झोळ्या घेऊन फिरतो, खबर दो आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला जी पाहिजे ती बातमी तर तुमच्याकडे देते. पत्रकारिता दिल्ली मुंबईमध्ये एक सुपीक शेत आहे, आणि हे सगळे नेता आणि कॉर्पोरेट सेक्टर हे रोज पेरणी करतात आणि आपण उगवतो. ते जे उगतं त्याच्यावर ते राज्य करतात. फसल वो काट के लेके जाते हैं, फिर हम वही बंजर जमीन. ही पत्रकारिता आहे. त्यामुळे प्रामाणिकता प्रत्येक गोष्टीला असते. मी नेहमी म्हणतो पत्रकारितामध्ये ठीक आहे जरूरती असतात. घरी आता ती जुना काळ गेला, आता घरच्या स्त्रियांना बरोबरीने वागवा. मला वाटतं की विदर्भात फक्त नेतेच पैदा होतात, अभिनेत्री सुद्धा घ्यायला पाहिजे. त्यामुळे तिला एक चांगलं रेकॉर्ड ठेवलं. आणि नेहमी हे विदर्भातील लोक लढत असतात की पुण्या मुंबईचे लोक कामं करू देत नाही. तिने दाखवलं ना उदाहरण, गावात न जाऊन तिने आपला पाय डोळला ना तिथे, कारण तिची हिंमत होती. ती फक्त विदर्भ म्हणून रडली नाही. आम्ही विदर्भातले आहोत किंवा आम्ही ब्राह्मण नाही, आम्ही ओबीसी आहोत, आम्हाला कोणी विचारत काय ओबीसी कसलं घेता. तुमचा दम असला तर तुम्ही कुठेही चमकू शकता आणि तो करू शकतो. आणि तिथे करून दाखवलं. ते एक उदाहरण आपलं. वेगवेगळ्या देशात जर व्हॉइस ऑफ मीडिया पोहोचत असेल तर तुमचा आवाज नाही पोहोचत, पूर्ण जगात आवाज पोहोचतो. सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की एक आपल्याला फोन येतो कोणाचा तरी, चंद्रपूर म्हणून बोलतो म्हणे भाऊ मस्त कार्यक्रम करा, मजा घेतो. दुसरा मेसेज असतो आय एम इन टोकियो, आय कॅन मॅनेज टू गेट युअर नंबर मिस्टर वानखेडे, नॅशनल व्हिडिओ ओपन नाही. कुठे चंद्रपूर कुठे टोकियो, एवढा मोठा रेंज येतो. मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं मागच्या एका कार्यक्रमामध्ये, तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये काम करता, स्वतःनी प्रत्येकाने आम्हाला युट्यूब खोला. घाबरू नका. 5 मेंबर 6 मेंबर न्यूज लॉन्चर पण आम्ही असंच सुरू केलं. 10-15 आता 1.25 मिलियन झालं. 12 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहे. होतं तुमच्या चांगल्या एक चांगली बातमी व्हायरल झाली तर तुम्हाला कळतं की तुमचं सबस्क्रायबर 15 आहे पण बातमी 1 लाख रुपयांनी पाहिजे. आणि त्या गोष्टी पाहायला पाहिजे, हिंमत करायला पाहिजे. आणि काही युट्यूब करायला काही पैसा खर्च होतो. एक फोन आणि ती सेल्फी स्टिक 30 रुपयाची येते. तर असं उभं केलं की बोलून टाकायचं. आमचं जेव्हा न्यूज लॉन्च चालू झालं तेव्हा माझ्या ड्रायव्हरने त्यांनी एक यूट्यूब लॉन्च केलं. आमच्या ड्रायव्हरने तो किसी ने मुझे बताया कि मैंने क्या जरा दिखायचं का. तो दिवसभर तो ऑफिसमध्ये पाहायचा, संध्याकाळी त्याला समप करायचा. क्या केजरीवाल को शोभा देता है क्या? आज अशोक जी ने न्यूज लॉन्चर पे कहा, मुझे सही लगा, आपको अच्छा लगा होगा तो ये आप 10 लोगों को भेजो.
स्वतः तेवढं पॉइंट करायचं, नहीं तो बहुत ठंडी है, देखो बीमारी आ सकती है, ठीक ठाक अभी अपने आप को संभालो, दिल्ली में सरकार मदद नहीं करेगी, अपने को ही करना है, जे काही ऐकायचं तो करायचं. तो ते उत्साह आणा, रडायचं नाही, राहावं, लढायची लढाई. आणि कोणी नेत्यांना कधी भाव देऊ नका. दे नीड अस, वी डोंट नीड देम. 4 बातम्या जर टाकल्या नाही तसा पायशी येत होतो, आणि 2 बातम्या उलट्या केल्या तर रडायला लागतं. तर आत्मसन्मानाने जगायचं. आपला आत्मसन्मान आपला असतो. मालकाने बातम्या नाही छापल्या तर युट्यूबवर टाकायच्या, तर त्याला कळतो की आपली बातमी मालकात थांबून हा इथं चालवतो, हे लय बेकार, त्याच्यापेक्षा तिथं हँडल केलेलं बरं. त्यामुळे त्यांना एक मेसेज जाऊ द्या, तुम्ही फक्त मालकाला मॅनेज करू नका, इथंही आला नाही. आणि ती ताकद तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. करने के लिए चाहिए. तो आज बाकी मैंने तो कहा कि हम पत्रकारिता आपकी देखी करते हैं. मैं रीजनल पेपर इतने मेरे पास आते हैं, करीब करीब 600-700 ग्रुप है व्हाट्सएप पे. कई मिले कि इतने क्या व्हाट्सएप पे, मैंने अभी जिले जिले के जिल्ह्या जिल्ह्याचे वर्तमानपत्र असतात, मला वर्गाचे पत्र येतात मला पेपर, आणि मी ते असं पाहतो आणि त्यातली एखादी बातमी मिळते आणि मग ती बातमी आम्ही क्लब करतो. मी रायपूरला गेलो, रायपूरला एक लोकल पेपर, एका लग्नात मला एक कोणीतरी भेटला, म्हणजे मैं पेपर निकाल रहा हूँ भाऊ. म्हणजे अच्छा हाँ मैं कॉपी लाया हूँ. तो धावत गेला, तुम्ही गाडीत कॉपीचा लग्नात घेतली, मी पेपर तसा ठेवला, त्या बॅगमध्ये टाकला आणि ऑफिसमध्ये पेपर खोलला. त्यात मला मोठी बातमी मिळाली की छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या टाइमला जो डीजी होता त्यांनी 3 एक्सटेन्शन घेतले अभूतपूर्व, आणि 4थ्या एक्सटेन्शनसाठी तो प्रयत्न करतो. 4 एक्सटेन्शन आयुष्य झाले. देश स्वतंत्र झाला त्यापासून कोणासाठी करायला मिळाली नसती, आणि त्याला म्हणतात कारण तो दिल्लीला झाला ओपन करतो. मी त्याला पुन्हा फोन केला, मैंने मेरे को उसके डिटेल्स दी, त्यांनी दिले. मैंने अगला डीजी का नंबर किसका है? बोले भाऊ ये 2 लोग रेस में है. मैंने चल उनका नंबर दे. मैंने दोनों को फोन किया. मैंने क्या हो रहा है? बोले अशोक जी आप बताइए. मैंने क्या है, रिपीट करना है? बोले ऐसे ही करता है. बोले तुम रिपोर्ट होने दे रहे हो? बोले रायपुर में कोई छापने को तैयार नहीं, कुछ बोलने को तैयार नहीं. मैंने कुछ कागज है तो दे दो. दनादन कागज आले व्हॉट्सअपवर, प्रिंट आउट काढले, इतका मोठा गठ्ठा झाला. 3ला लावलं. म्हटलं फक्त लिगल देखो, इसमें कुछ गडबड नाही होऊ शकत. आणि मिड डे मुद्दा दुपारी ठोकला. 3 दिवसातच त्यांनी सांगितलं की मी रिटायर्ड हो रहा हूं, मुझे स्टेशन न मिला. तो सबने कहा कि अरे अशोक जी आपने किया, देखो आपने. अरे मतलब मैंने नहीं किया यार, ये अखबार है. आणि त्या मिड डे मुद्द्यामध्ये ते दाखवलं, म्हणजे लोकल अखबार आहे तिथे खातो. मी कित्येक माझ्या बातम्यांमध्ये जेव्हा मी रेफरन्स करतो तर मी करतो. यवतमाळ पत्रकार लोकमत तो फार चांगल्या बातम्या देतो कधी कधी, रिसर्च बेस. मी त्याची बातमी उचलून झालं तो म्हणजे भाऊ तुम्ही माझं नाव घेतलं. अरे मग का नाही, क्रेडिट शुड गो टू यू. अशोक पानकडे दिल्लीत बसून यवतमाळ, परभणी, धुळे, नाशिक याच्या काय बातम्या त्याला मिळतात रे डिटेल. तुमचं क्रेडिट आहे, तुम्हाला मिळायला हवं, नाव मिळायला हवं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो आपलं युट्यूब चालू करा मस्त. मालकाने बातमी टाकली, एकच दिवस वाट पाहिजे वाटते, बातमी नाही टाकली वाटते, दंड टाकून द्यायची युट्यूब. मग मालकाला एक होतं त्याने बातमी आपण छापायला पाहिजे. बातमी तर बाहेर होईल. होतं काय कित्येक वेळा हे तुमची कुचंबणा. मी काय मी रिपोर्टिंगमधून आलो तर मला माहिती आहे. तुम्ही एक बातमीसाठी 10 लोकांना बोलता. एखाद्या इंजिनियरने भ्रष्टाचार केला, त्याचा जो पीडित आहे तो ठेकेदार तुम्हाला कागद देतो, तुम्ही सगळे करता. पेपरचा मालिक मॅनेज होतो, ती बातमी छापली जात नाही. ठेकेदाराला वाटतं की तुम्ही पैसे खाल्ले, तो तुम्हाला शिवाय घालतो. पूरा पूरा डिटेल लेके गया, उधर कॉम्प्रोमाइज किया और पैसा खा गया. आता त्याला कुठे समजत जायचं तर मालिक कॉम्प्रोमाइज झाला. अशा वेळेला हे युट्यूब कामाला येतो. यार मेरे यहाँ नहीं छपा तो मैंने यूट्यूब पर डाल दिया जयराम जी. आणि युट्यूबवर काही चेहरा वेरा लागत नाही.
म्हणजे प्रत्येकाने समीर भाऊसारखं देखणं असावं असं जरुरी नाही. माझ्यासारखा 100 किलोचा काळा घरला माणूस पण युट्यूबवर करू शकतो. तेव्हा काहीतरी स्वतःचं करा, सरकारकडे भीक मागणं सोडा. आणि हे यांना बोलत नका जाऊ, हे सगळे ते आले की आपलं ते स्टेज अपवित्र होतं अक्षरशः. त्यामुळे असे कितीतरी लोक आहेत आणि आपण असं बोललो की ते नेते ठीक राहतात. लातूरच्या एका कार्यक्रमाला असंच झालं. तो देशमुख येऊन त्यांनी होकार दिला, तो आला नाही विलासांचा मुलगा. आणि मग तो ऑर्गनायझर म्हणाला की आमचं बहुत बुरा, आम्हाला फार वाईट वाटलं की ते इथे असून सुद्धा आले नाही. तो मैंने बोला अरे हर देशमुख विलासराव नहीं होता और हर चौहान शंकरराव नहीं होता, हर मुंडे गोपीनाथ भी नहीं होता. आणि बातमीचं जेव्हा सांगत होते समीर, तेव्हा ते फार मजेशीर किस्सा होता. समीर म्हणाला की आमचं, आणि एक जोशी साहेब म्हणाले की आमचं छापून आल्यामुळे आम्हाला असं झालं. विलासराव देशमुख दिल्लीला मंत्री असताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ते पहिले वकील होते, वकिली पास केली आणि वकिली करायला सुरू केली. पहिला खटला त्यांनी लोअर कोर्टमध्ये जिंकला. तर त्याची बातमी आहे. त्या बातमीमध्ये असतं की अशिलांचे वकील हे होते. तर त्यांचं नाव छापून आलं. कोणीतरी त्यांना सांगितलं नाव छापून आलं म्हणून. हे सकाळी जवळ 10 वाजता त्या पेपरच्या ऑफिसमध्ये गेले. तर तिथं कळलं की तो 1 वाजेपर्यंत कोणी येतच नाही दुपारी. तर ते मी बाहेर त्या झाडाखाली जागा होती म्हणून त्याच्यावर बसून राहिलो. ऑफिस खुललं. मी म्हटलं म्हणजे मला 2 पेपरच्या कॉपीज पाहिजे. 2 कॉपीज विकत घेतल्या म्हणे आणि 1 कॉपी ठेवली आणि 1 कॉपी गावी घेऊन गेलो दाखवायला सगळ्यांना. माझं नाव आलं, माझं नाव आलं. तो एक काळ होता म्हणे. आता सकाळी उठून जर कोणी मला सांगितलं की तुमचं नाव पेपरमध्ये आहे तर धस्स होतं. किती काळ बदलला? म्हणजे नाही विलासराव, काळ नाही बदलला, तुम्ही बदलले. त्यावेळी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करत होता. त्यामुळे तुम्हाला माहित होतं की माझं पेपरमध्ये छापून येणं म्हणजे माझी तारीखच आली असेल. म्हणून आता तुम्ही मंत्री आहात, तुम्ही इतके भ्रष्टाचार करता, इतके तुमचे काळे काम आहेत, इतनी काली करतूतें है कि सुबह नाम आने पे तुमको तो धंसोना चाहिए सीने में. जो अच्छा काम करता है उसको अब्बा से डर नहीं है, जो बुरा काम करता है वो अब्बा से डरता है. तो हमारे बीच में भी, हम ये नहीं कहते कि हम सब दूर के धुले हैं, हमारे बीच में भी लिफाफा वाले हैं, बहुत सारे हैं, लेकिन उसका लिफाफा हो चाहिए. और मैं आपको बार बार कहता हूँ, ईमानदारी से पत्रकारिता करिए. आपके बेटे का मेडिकल का एडमिशन बिना डोनेशन का होता है, क्योंकि आप जो पुण्य का काम करोगे भगवान साथ देता है. जो पैसा खा के पत्रकारिता करता है वो घर बना लेता है, बेटे को मोटरसाइकिल खरीदवा देता है, कार में घूमता है, लेकिन बाद में याद जरूर रखना एक दिन बेटा उसको जूते से मारता है. दारू पैसे देते हैं, एवढे पैसे घेऊन काय करतो म्हणे एकटा तू. दॅट इज द डिफरन्स. म्हणून तुम्ही चांगलं काम करा, तुमची पुढची येणारी पिढीला ते पुण्य मिळेल, ते चांगलं काम करतील, त्याच्या पुढे मिळेल. त्यामुळे चांगलं काम करा, प्रामाणिकपणे काम करा. पैशाची गरज असली तर कोई दुसरं काम सुरू करा. कुठल्या एका पत्रकाराला दुसरं काम करण्यात लाज नसली पाहिजे. जेव्हा एका वाईट स्थिती आली होती, मोदी आले, सगळे आमचे कॉन्ट्रॅक्टर रद्द झाले चालण्याचे, कारण की आम्हाला ती सवय होती 2-2.5 लाख रुपये खर्च करण्याची. एकदम जेव्हा अंगावर आलं तेव्हा अक्षरशः आम्ही ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं, मी आणि माझ्या बायकोने. हिंदी टू इंग्लिश, मराठी टू इंग्लिश, आणि ट्रान्सलेशनमध्ये भरपूर पैसा मिळायचा, घर चालायचं. मग कोविड आलं आणि कोविडने युट्यूब दिलं. त्यामुळे हतोत्साहित होण्यापेक्षा रस्ता शोधायचा. लोक म्हणतात युट्यूब बंद झालं तर काय होईल, नेहमी प्रश्न असतो. सरकार प्रत्येक सेशनमध्ये एक बिल आणतो आणि वापस करतो सोशल मीडियावर. तुम्ही म्हटलं काही होत नाही, तुम्हें फिर क्या करोगे. कुछ उद्योगपति होते, आपके मित्र होते, बोलते बहुत हो गया, कितना खिलाफ बोले गया. मैं बात करता हूँ, साथ आ जाओ, सब ठीक हो जाएगा. बोले यूट्यूब बंद करेंगे तो क्या करेंगे. मतलब बस स्टेशन जाऊँगा. बोले वहाँ क्या करोगे. मतलब वर्धा बस स्टेशनवर जायचं.
वर्धा अमरावती बस भरली, कंडक्टरच्या अगोदर 2 मिनिटं आतमध्ये शिरायचं. बाबू 2 मिनिटं चुप राहा, मावशी तरी सामान करा, 2 मिनिटं साहेब, फक्त तुमचे 2 मिनिटं घेतो. काल फडणवीस साहेबांचं भाषण देऊन दिले, बहुत खोकणाऱ्या मागे त्यांनी वस्तुस्थिती देशाची ही आहे. फक्त हे सांगायसाठी तुम्हाला आलं होतं, धन्यवाद, तुम्ही मला 5 मिनिटं ऐकलंय. कंडक्टर बाबू या कसा म्हणजे कम्युनिकेशन है बॉस, कम्युनिकेशन किसी का बाप नहीं हो सकता. संवादहीनता होने नहीं देंगे. ये आप पे है कि आप संवाद बनाना चाहते हो कि नहीं. आप पत्रकारिता में हो, आपका काम ही वेदनाओं को शब्द देना है और आपके वेदनाओं का ख्याल रखना ये वॉइस ऑफ मीडिया का काम है. मैं जो जवानी के दिनों में नहीं कर पाया, आज मुझे ईर्ष्या होती है संदीप से. मुझे लगता है कि संदीप जैसी आइडिया तब हमारे दिमाग में क्यों नहीं है. हम पत्रकारिता करते करते, मैं तो बिजनेस रिपोर्टर था, इंदौर कमर्शियल सेंटर था, सारे उद्योगपति नमस्ते करते थे, अखिला अंग्रेजी अखबार था मेरा. उसके बाद जी टीवी पर सबसे पहला बिजनेस प्रोग्राम हमने शुरू किया, प्रीति चंदी एंकरिंग करता था. तब इस देश के बड़े से बड़े उद्योगपति ऐसे शाम को इंतजार करते थे और उसके कॉर्पोरेट कम्युनिकेशन से फोन आता था कि सर CMD इज वेटिंग फॉर हाफ एन आवर, कैन यू प्लीज ज्वाइन, ही वांट टू हैव डिनर विथ यू. बोले नहीं अभी नहीं, अभी एडिट करके आऊंगा. ये जलवा था, तब उनका उपयोग कर सकता था, लेकिन आइडिया नहीं थी कि ऐसा कुछ किया जाए. इसलिए वो छोटा होते हुए भी मैं उसको नतमस्तक होता हूं उसके सामने, क्योंकि सोच की कीमत है. और वो सोच को क्रियान्वयन करने के लिए आप लोगों, आपने अभी कहा कि मुझे 5 बंदे चाहिए. संदीप आपके पास 50,000 है, कौन से 5 मांग रहे हो आप? 50,000 की फौज है आपके पास, जो आपके लिए दिन रात मेहनत करने को तैयार है. और आज जिसके साथ इसका उदाहरण है, कई लोग इनका उदाहरण है, जो लगातार मुझे फोन कर करके बिल्कुल बेजार परेशान के आना ही है. और दूसरा न आने का एक कारण और था, बोले संदीप आ रहा है, तो मैंने बड़ा आगमन किया. मेरा एक फोन है, इस फोन का कवर बहुत ही वाहियात तरीके से फट गया. ये फोन 5 साल पुराना है, अब इसका कवर भी नहीं मिलता. कोई दुकान में जाता तो बोलते अरे कौन से बाबा आदमी के सामने गए, तो मॉडल कब का बंद हो गया, अब इसको कहाँ मिलेगा. और संदीप ने कहा कि भाव ये बिल्कुल इसी करो. मैंने बोला यार संदीप, अब तू हंसेगा, ये करने के लिए मुझे कहीं जाना पड़ेगा और कम से कम 6-7 दुकानें ढूंढनी पड़ेगी. तो फिर एक दुकान वाले के पास गए, बेटा लेके गया, उसने उसको एडवांस दिया और रोज फोन करते आगे क्या. वो बोला पूरा दिल्ली में 2 पीस मिले हैं, हमने बोला 2 भी खरीदेंगे. तो ये खरीदा, चढ़ाया और मैं बड़ी हिम्मत से आ गया. नहीं तो फिर मुझे पूछता कि भाव फोन ऐसा का तुम साहब. तो तुम्हारे फटे हुए फोन के कवर पे भी जिसका ख्याल हो, वो आपकी चिंता करता है. उसको लगता है कि भाव 10 लोगों के बीच में उठता बैठता है, ये ऐसा फटा हुआ फोन लेके जाएगा तो वो क्या सोचेंगे. उसका सोच बढ़ता जाता है. ऐसा साथी यदि आपको मिला और सेनापति आपको मिला तो पीछे मुड़ के देखने की जरूरत नहीं है. इसीलिए एक बार फिर आप सभी को धन्यवाद, आपने मुझे बुलाया. खाने का टाइम हो गया, सबको भूख लग गई होगी. कुछ लोग बिल्कुल ऐसे गुस्से से देख रहे हैं, मोटर मेरे को तो नहीं लग रही होगी, हमको लगती है. तो खाने का भी आयोजन होगा ही. संदीप के यहाँ सब आयोजन हमेशा होते हैं और बहुत अच्छे होते हैं. तो एक बार फिर से धन्यवाद. संदीप आप आया, आपको धन्यवाद, क्योंकि आजकल एजुकेशन माफिया बहुत हो गए हैं. शिक्षण सम्राट जिसको बोलते हैं, शिक्षण महर्षि दिखते हैं. तुम्हारा परिवार मैं जानता हूँ और काका ने तो इंडोर्स कर दिया कि आपके दादाजी के साथ, तो आप शिक्षण महर्षि के परिवार से आते हो, वही आप परंपरा बनाए रखें. इस बात के लिए धन्यवाद. थैंक यू. जय भारत.